पुणे डिजिटल मीडियामध्ये स्वागत। आपण समताभूमी लोहानगर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या वाड्यावर आलेलो आहेत। 199वी जयंती आहे। तर आपल्या सोबत चव्हाण सर आहेत, जितेंद्र बुरुक सर आहेत, ते त्यांचे मनोगत पुणे डिजिटल मीडियाला व्यक्त करतील। आपलं सर स्वागत आहे पुणे डिजिटल मीडियामध्ये। नमस्कार, मी जितेंद्र बुरुक। हे सलग 4थं वर्ष आहे। पुढच्या वर्षी महात्मा ज्योतिबा फुले यांची 200वी जयंती आहे। तर सगळ्यांनी असं आवाहन करेल की पुढच्या वर्षीची आणि त्याच्यानंतर येणारी दरवर्षी ही आमचा दिवस सर्वांनी इथं खूप मोठ्या प्रमाणात उत्साह साजरा व्हायला पाहिजे, अशी माझी अंतःकरणापासून इच्छा आहे। आणि लोकसेवा प्रतिष्ठानने ही जी प्रथा सुरू केली आहे हे अत्यंत स्तुती करण्यासारखी हा उपक्रम आहे। आणि सर्व पुण्यातील जनता, प्रतिष्ठित लोक याच्यात सहभागी होतात आणि ह्या भूमीवरती शाळेतली मुलं येतात, येऊन जातात। माझी अशी सगळ्या शाळेतल्या मुख्याध्यापक किंवा संस्थांना विनंती आहे की इथं प्रत्येक वर्षी शाळेतल्या मुलांना ट्रिपला म्हणून इथं आणलं पाहिजे। इतकी पावन भूमी आज आहे। आज ज्या मुली भारतातल्या म्हणा इतर देशात जातात आपल्या शिकून पुढे वर्गाने करून, त्याचं बीज हे फुलेंनी पेरलेलं आहे। तर त्याच्याकरता इथं या वास्तू जरी त्यांच्या पाया लागले ना तरी खूप पुण्यवान होऊ आपण सगळे जण जे कोण येते आम्ही। तर धन्यवाद आणि पुणे डिजिटलचे मी आभारी आहे, तुम्ही आज मला बोलवले। हा दिवस आहे, हा अत्यंत पुण्य दिवस आहे। जे बुरुक साहेबांनी सांगितलं की लोकसेवा प्रतिष्ठान संकल्पना आमची होती, परंतु आम्ही त्यांना या महामानवांचं आठवण सदैव दैवत राहावी म्हणून कृती समिती केली। त्याला एकता मिसळ हे नाव दिलं की यासाठी सर्व पक्षाची लोक, सर्व मंडळांचे अध्यक्ष, मंडळांचे कार्यकर्ते, सर्व जाती धर्माचे लोक इथे येतात। त्यांनी यावं, कारण इथं पूर्वी फक्त जयंतीला 500 लोक यायची। हे 4थं वर्ष आहे आपलं उपक्रमाचं 10,000 किलोच्या मिसळचं। तर त्या निमित्ताने इथं लाखो लोक यायला लागले। जसं बुरुक सर म्हणाले की मुलांना आणि मुलींना कळलं पाहिजे की ही जी ज्योत आहे शिक्षणाची कुणी रोवली, ते हे ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी रोवलेली। तर आपण 11 एप्रिलला इथं एकता मिसळ करतो, 14 एप्रिलला आंबेडकर पुतळ्याजवळ करतो आणि 1 ऑगस्टला अण्णाभाऊ साठे जयंतीला सारसबागेच्या समोर करतो। तर सर्व पुणेकर नागरिक, महाराष्ट्रातील जनतेला आणि सर्व विद्यार्थ्यांना आवाहन करतो की ह्या महामानवांची आठवण ठेवण्यासाठी केलेला हा उपक्रम आहे। याच्यात कुठल्याही पक्ष किंवा हे नाही, परंतु सहभाग सर्व लोकांचा आहे। लोकसहभागातनं लोकसेवा हा उद्देश आहे। एवढंच सांगतो आणि आपण बोलायची संधी दिली त्याबद्दल आभार व्यक्त करतो। थँक्यू। एकता मिसळचे आयोजक, संयोजक या प्रमाणात त्यांनी जी माहिती दिली, तर पुढच्या वाटचालीस त्यांना पुणे डिजिटल मीडियाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।